चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या बंधू भगिनींनो, 8 दिवसापासून मी माझ्या प्रकृतीनुसार मला 8 दिवस तुमच्याशी साथ देता आली नाही, त्याबद्दल मी तुमचा आता आज आपण औषधी वनस्पतींचे महत्त्व काय आहे हे परमपूज्य श्री दादासाहेब कवडे महाराजांनी जो संती विसविला ठावो यात ते म्हणतात, औषधी वनस्पतींचे महत्त्व. साधनास्थानाच्या परिसरात जर का गवती चहा आले हळद, लिंबू, कोथिंबीर, आवळा, कवठ अशा काही वनस्पती लावल्या तर त्या आहारात तसेच औषधी म्हणूनही प्रसंगी उपयोगाला येऊ शकतात. कुडा, अडुळशासारख्या काही वनस्पती जर परिसरात असतील तर त्यांचाही औषधी म्हणून उत्तम उपयोग होऊ शकतो. या व्यतिरिक्त सिद्धस्थानी साधनास्थानांच्या परिसरात काही वनस्पती आवर्जून लावाव्यात असेही शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. त्यांच्यामुळे किड्यांचा त्रास होत नाही. उदाहरणार्थ तुळशीसारखी औषधी वनस्पती लावावी म्हणजे डासांसारखे उपद्रव देणारे कीटक कमी होतात. काही झेंडूसारखी फुलझाडे अशी असतात की त्यांच्या ठिकाणच्या विशिष्ट गंधांमुळेही काही विशिष्ट प्रकारचे विषारी जीवजंतू जवळ येत नाहीत. वेखंड नावाची एक वनस्पती आहे, तिच्याजवळ साप फिरकत नाहीत. श्री माऊलींनी या ओवीच्या उत्तरार्धात हन षटपद असा उल्लेख केलेला आहे. षटपद म्हणजे भुंगे किंवा तत्सम कीटक. साधनेच्या ठिकाणी काही पक्षी तसेच किडे देखील यायला नकोत. त्या षटपदांमध्ये पहिला भुंगा, येथे तोही नको, आणि तत्सम इतर किडेही नकोत. कारण साधनेला बसल्यानंतर असे काही किडे आजूबाजूला आले आणि चावले किंवा त्यांच्या वावरण्यामुळे चित्त विचलित झाले तर साधनेस विघ्न येतील. भुंग्यांचे गुणधर्म: हिंस्त्र, श्वापदे, काही पक्षी तसेच भुंग्यांसारखे काही कीटक साधकांना उपद्रवदायक ठरू शकतात. साधारणतः साधक हे सत्वगुणप्रधान असतात, त्यामुळे त्यांच्यात शारीरिक सहनशीलता त्या मानाने कमीच असते. ते एरवी युक्तीच्या विद्वत्तेच्या लाख गोष्टी सांगतील, पण प्रत्यक्ष शारीरिक वेदना सहन करायचा प्रसंग जर आला तर त्या मात्र ते सहन करू शकत नाहीत. रजोगुणप्रधान मनुष्य कितीही घायाळ झाला तर ती वेदना सहन करील. शरीर साथ देत नाही अशा अवस्थेत असतानाही तो वेदना सावरून जाईल. पण सत्वगुणी साधकांमध्ये हा शारीरिक वेदना सहन करण्याचा गुण अजिबात नसतो. तो साधे पोटभर जेवण तरी वाया जातो. म्हणूनच अशी एक म्हण आहे की जेवलेला ब्राह्मण आणि घायाळ क्षत्रिय दोघेही सारखेच. षटपद या वर्गीकरणात भुंगे वगैरे असंख्य कीटक येतात आणि त्यांच्या असंख्य जाती असतात. पुढे आसनाबद्दल सांगताना श्री माऊलींनी त्यात खाली दर्भ खेळण्यास सांगितले आहेत. पूर्वी साधकांच्या मातीच्या जमिनीच्या पर्णकुट्या या नियमाने सारवलेल्या जात, कारण दर्भाचा किंवा गायीच्या शेणाचाही असा गुण आहे की त्यांच्यामुळे सूक्ष्म जंतू तसेच काही पोखरणारे किडे जवळ येत नाहीत. आपण सारवलेल्या जमिनीवर जर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधनेकरता बसलो तर एकही किडा आपल्याला आजूबाजूला फिरकणार नाही. नाहीतर सगळ्या प्रकारचे किडे हे आपल्यापाशीच वस्तीलाही येऊ शकतात. या ओळीत श्री माऊलींनी शुक, हन, षटपद साधनास्थानी येऊ नयेत व पोपट वगैरे पक्षी तसेच भुंगेही येऊ नयेत असे सांगितलेले आहे. कारण भुंग्याचा एक विशेष गुणधर्म असा आहे की जिथे छिद्र दिसेल तिथे तो घरटे करतो. लाकडात छिद्र दिसले तर तेथे तो घरटे करतो. या भुंग्यांची जी घरटी असतात ती ते तोंडात चिखल धरून आणून त्यात त्याची लाळ मिसळून त्यापासून तयार करतात. ते घरटे चांगले मजबूत असते, पण तिथे कुठेतरी छिद्रही असते, कारण त्याच्याच आधाराने ते असे घरटे बनवतात. उत्तम निर्विकल्प समाधी: काही तपस्व्यांचे त्यामुळे असे अनुभवही आहेत की
ते साधनेला बसलेले असताना समाधी अवस्थेत गेल्यानंतर त्यांच्या कानाच्या छिद्रामध्ये नाकपुड्यांमध्ये भुंग्यांनी गर्दी केली. भगवत पूज्यपाद श्रीमाद शंकराचार्य स्वामी महाराजांनी त्यांच्या योगतारावली नामक स्तोत्रामध्ये समाधीची उत्तम स्थिती अशी सांगितली आहे की ज्या स्थितीमध्ये आजूबाजूची काहीही जाणीव नसते, त्यात त्यांनी असे म्हटले आहे की अशा साधकांच्या कर्णविवरात पक्षी गळती करोत किंवा भुंगे घरे करोत, त्याचीही त्याला काही जाणीव नसते. इतकी ती जाणीवशून्य स्थिती असते. सिद्धी तथा विद मनोविदया समाधी श्रीशैल शृंग कुहुरेषु कदोपलभ्यसे गात्रं यदा ममलतः परिवेष्टन्ति कर्णे यदा वेचयन्ति खगास नीलान. श्री शैलपर्वतावरील एखाद्या गुंफेमध्ये येथवर सांगितलेल्या योगाच्या दृढनिश्चयपूर्वक दीर्घ अभ्यासाने साधलेल्या चिरस्थानी मनोलयाची परिपूर्ती असलेली जी निर्विकल्प समाधी, ती मला केव्हा बरे प्राप्त होईल? ज्यावेळी माझे शरीर वेलींनी वेढले जाईल आणि पक्षीगण माझ्या कर्णविहारात आपली गर्ती करतील. अशी अवस्था मला केव्हा बरे होईल? अशा साधकाला समाधी स्थितीत जरी काही जाणीव नसली तरी तो जेव्हा परत शरीरावर येतो, जेव्हा त्याला पुन्हा देहभान येते, तेव्हा त्याला त्याचा त्रास जाणू लागतो. म्हणूनच शुकहन षटपद साधनास्थानी नसावेत असे श्री माऊलींनी सांगितलेले आहे. बहुत करुणी निशब्द दाट न रिघे स्वापद शुक हन षटपद ते उते नाही. येथे ओळीच्या शेवटच्या अर्धचरणात ते उते नाही हे सूचक शब्द श्री माऊलींनी योजलेले आहेत. ते उते नाही म्हणजे तेथे नसावेत. आता यातले जे भ्रमरादी कीटक असतात त्यांना काही कोणी बळेच घालवू शकणार नाही किंवा त्यांच्या नावाने हद्दपारीची आज्ञाही कोणी पाठवू शकणार नाही. पण साधनास्थानामध्ये विशिष्ट अशा वनस्पती वाढवून अथवा खिडक्यांना जाळ्या बसविण्यासारखी काही विशिष्ट व्यवस्था करून अशा कीटकांचा होणारा उपद्रव कमी करता येतो. म्हणजे योग्य ते परिमाणकारक उपाय योजून असे कीटक मोठ्या संख्येने मठाच्या आत येणार नाहीत हेही बघितले पाहिजे. एखादा दुसरा चुकून आला तर चालेल, कारण तेवढ्याने काही साधकाचे ध्यान भंग पावणार नाही. कुत्र्याच्या रडण्याचे संकेत. मगाशी सांगितले की पक्ष्यांचेही राजसी तामसी असे प्रकार असतात. त्यातला कावळा हा तामसी पक्षी आहे. सगळ्या दक्षिणमार्गी साधनातंत्रांमध्ये कावळ्याचा निषेधच केलेला दिसतो. फक्त वामतंत्रेच अशी आहे की त्यात कावळ्याला पवित्र मानले जाते. याचे कारण असे आहे की कावळा सूक्ष्म सृष्टी बघू शकतो. पिशाचे लिंगदेह, यातनादेह अथवा पितरांना बघण्याची शक्ती त्याच्या दृष्टीत असते. बरे, तो त्यांना नुसतेच बघत नाही तर त्यांना बघून विशिष्ट शब्दही करू लागतो. कुत्रा या प्राण्याच्या ठिकाणीही शुद्धदेवाला पिशाचे बघण्याची शक्ती असते. कृपया आतमध्ये जा. कुत्रा पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे बघू लागला की चंद्राच्या निकट जो पितृलोक आहे तिथल्या पृथ्वीवर आलेल्या पितृदेवता त्याला दिसू लागतात आणि त्यांना पाहून तो रडायला लागतो. म्हणून बालपणी आम्हाला मोठी माणसे सांगत की कुत्रा जर असा रडू लागला तर त्याला हाड करून गप्प करावे, त्याचे रडणे थांबवावे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या मातोश्री त्यांना असे सांगत की वेदाध्ययन करूनही जर कोणा ब्राह्मणाने साधू संतांना अपमान केला तर शास्त्राप्रमाणे तो कुत्र्याच्या जन्माला जातो. मग त्याने चंद्राकडे बघितले की त्याला आपले पृथ्वीवर आलेले वेदाभिमानी पितर दिसू लागतात व त्यांना पाहून आपले पूर्वायुष्य आठवून तो रडू लागतो. किंवा कुत्रा ज्या घरामध्ये राहत असतो त्या घरातील कुणा व्यक्तीला, जीवाला अथवा त्या परिसरातील कोणाला न्यायला जर का यमदूत येताना दिसले तर कुत्रा रडायला लागतो. म्हणून त्याचे रडणे अशुभ मानून त्याला तेथेच
अडवून शांत करायला सांगितले जाते. वाघ, बिबटे यांसारखे राजसी प्राणी किंवा कोल्हे, लांडगे, तरस यांसारखे तामसी प्राणी, श्वापदे तसेच कावळे